सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू आहे। या जागेचा तिढा सुटल्याचे म्हटले जात असून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित होत आहे। या दृष्टीने राणे यांनी पत्रकार परिषदेत सूतोवाच केले आहे। बरेच लोक बातम्या देत आहेत, म्हणजे YouTube काही लोक परत दाखवत आहेत। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल। कोण असेल पक्ष सांगा, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार। लुडबुड कोणी करू नये। मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही, याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्याला मला तिकीट द्या बोललो नाही। बाकीच्यांना बोलत सोडा, माझ्या आयुष्यात तो मला गुणधर्म, आयुष्यात एवढी पद मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांगणं न मागता मिळालेलं आहे। त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा, कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार। महाविकास आघाडीला त्यांच्या काळात कोणताही विकास करता आला नाही। मात्र केंद्रात सत्ता बदल होताच गेल्या 10 वर्षात देशभरात बदल जाणवतोय। देशासाठी नरेंद्र मोदी हाच एक मोठा आणि एकमेव पर्याय आहे, असे उद्गार केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले। त्यांनी जो निर्णय स्वबळावर घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे। त्यामुळे त्या ठिकाणी काही दुसरा काही इलाज अजिबात नाही आहे। आणि ही जी महाविकास आघाडी आहे, म्हणजे यांना विकासच करता आला नाही, तरी महाविकास काय करणार आहे? जेवढ्या हातात सत्ता होती तेवढ्याला डेव्हलपमेंट करता आली नाही। पण 10 वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही, नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे।